नमस्कार मित्रांनो. याच्या आधी आपण 8 प्रश्नपत्रिका घेतल्या. ही आपली 9वी प्रश्नपत्रिका आहे. चला, मुंबई उच्च न्यायालयातील शिपाई संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 9 ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 1 काय दिलेला आहे? भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका द्यायची आहे. उद्देशपत्रिका काय आहे? उद्देशपत्रिकेला मित्रांनो काय म्हणतात? उद्देशपत्रिकेला प्रस्तावना म्हणतात, सरनामा असे उद्देशपत्रिकेला म्हणतात. तर उद्देशपत्रिका ही भारतीय राज्यघटनेत आत्मा असे म्हणतात उद्देशपत्रिकेला. आणि कोणी मांडली ती? पंडित नेहरू यांनी उद्देशपत्रिका मांडली. पंडित नेहरू. कधी मांडली ती? 13 डिसेंबर 1946 ला उद्देशपत्रिका मांडली. आणि ती स्वीकृती कधी करण्यात आली होती? मग 22 जानेवारी 1947 ला स्वीकृती करण्यात आली. आणि सरनाम्यामध्ये मध्येच उद्देशपत्रिकेमध्ये आतापर्यंत किती घटनादुरुस्ती झाल्या? तर एक घटनादुरुस्ती झाली. कोणती झाली? 42वी घटनादुरुस्ती 1976. 42वी घटनादुरुस्ती 1976. आणि त्यानुसार भारतीय राज्यघटनेत कोणते शब्द टाकण्यात आले? तर समाजवादी, धर्मनिरपेक्षता आणि अखंडता असे 3 शब्द भारतीय राज्यघटनेत टाकण्यात आले. त्यानंतर भारतीय उद्देशपत्रिकामध्ये 3 खटले झाले. कोणकोणते खटले झाले? तर मित्रांनो, पहिला खटला झाला पहा बेरुबारी खटला. बेरुबारी खटला कधी झाला? 1960 ला झाला. यानुसार काय सांगण्यात आलं की भारतीय राज्यघटना संविधानाचा भाग नाही असं सांगितलं होतं बेरुबारी खटल्यामध्ये. त्यानंतर कोणता खटला झाला? त्यानंतर खटला झाला मित्रांनो, सगळं व्यवस्थित करू आपण परत. केशवानंद हा खटला झाला. आणि हा कधी झाला? 1973 झाला. यानुसार सांगितलं भारतीय राज्यघटना उद्देशपत्रिकेचा भाग आहे. राज्यघटनेतील उद्देशपत्रिका ही भारतीय राज्यघटनेचा भाग आहे असं केशवानंद भारती खटल्यामध्ये सांगण्यात आलं. त्यानंतर शेवटचा खटला झाला LIC खटला, म्हणजे भारत विमा खटला. LIC खटला कधी झाला? तो 1995 ला झाला. यानुसार सांगण्यात आलं की आपल्याला भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका आहे भारतीय राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे असं सांगण्यात आलं. एवढं ध्यान ठेवा मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 काय दिलेला मित्रांनो? चला बघूयात. सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यात स्थित आहे? सुंदरबन प्रदेश कोणत्या राज्यात स्थित आहे मित्रांनो? आपल्या सर्वांना माहिती आहे सुंदरबन. सुंदरबन कुठं आहे? तर पश्चिम बंगालमध्ये आहे. हा सगळ्यात जगातील सर्वात सुपीक आणि सगळ्यात मोठा जगातील त्रिभुज प्रदेश आहे. कोणत्या राज्यात येतो? पश्चिम बंगालमध्ये आहे. आणि बांगलादेशची बी काही सीमा या त्रिभुज प्रदेशाला लागलेली आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघणार आहोत मित्रांनो आपण. तर पुढील क्वेश्चन कोणता आहे? तर क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 काय द्यायला आहे? तर बघूयात. पुढीलपैकी कोणता रोग हा वंशगत आहे? वंशगत रोग कोणता आहे? तर कोणता रोग आहे मित्रांनो? 4 पर्याय दिले आहेत आपल्याला. उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कुष्ठरोग आणि A आणि B. तर कोणता आहे वंशपरंपरागत रोग? तर मधुमेह हा रोग आहे. ऑप्शन क्रमांक B त्याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक B मधुमेह. आणि जागतिक मधुमेह दिन आपल्याला कधी सांगता येईल मित्रांनो? तर 14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन आहे. अलीकडे गडब मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता की जागतिक मधुमेह दिन कधी आहे? तर 14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन आहे. एवढं ध्यान ठेवा मित्रांनो. आणि इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह हा रोग होतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4. भारतामध्ये पुढीलपैकी कोणत्या क्रांतीमुळे अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्णता तसेच जास्त उत्पादन झाले? तर कोणत्या क्रांतीमुळे अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्णता तसेच जास्त उत्पादन झाले? तर कोणती क्रांती मित्रांनो? पीत क्रांती काय संबंधित आहे? तेलबिया संबंधित आहे. तेलबिया संबंधित पीत क्रांती आहे. तेलबिया. त्यानंतर श्वेत क्रांती काय संबंधित आहे? ही दुधा संबंधित आहे मित्रांनो. दूध. वर्गीस कुरियन यांनी सांगितली होती. त्यानंतर हरित क्रांती ही अन्नधान्य संबंधित आहे. हरित क्रांती. आणि हरित क्रांती जनक कोण सांगता जागतिक पातळीवर जनक म्हणले तर नॉर्मन बोरलॉग हे हरित क्रांती जनक सांगता येईल. आणि भारतीय हरित क्रांती जनक म्हणलं तर M स्वामीनाथन हे भारतीय हरित क्रांतीचे जनक आहेत. त्यानंतर नीलक्रांती काय संबंधित? मासे संबंधित. मासे. नीलक्रांती म्हणलं तर मासे हा पर्याय तुम्ही क्लिक करू शकता. आणि त्यानंतर आपल्याला सांगता येईल गोल क्रांती काय संबंधित? गोल क्रांती बटाट्या संबंधित मित्रांनो. गोल क्रांती बटाटा. त्यानंतर काळी क्रांती काय संबंधित मित्रांनो? पेट्रोलियम पदार्थासाठी काळी क्रांती. या सगळ्या क्रांत्या तुम्ही एकदा बघून घ्या.
पुढे तुम्हाला येणाऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये ते प्रश्न तुम्हाला आढळतील. कोणती क्रांती कसं संबंधित आहे हे आता तुम्ही क्रांती ध्यान ठेवा. पीत क्रांती कसं संबंधित आहे, तेलबिया संबंधित आहे. श्वेत क्रांती कशी आहे, दुधाची संबंधित आहे. आणि श्वेत क्रांती कोणी, वर्गीस कुरियन यांनी आणली. नंतर हरित क्रांती कसं संबंधित आहे, अन्नधान्य संबंधित आहे, शेती संबंधित आहे. आणि हरित क्रांतीचे जनक, भारतीय जनक म्हणलं तर एम स्वामीनाथन आहे. आणि जागतिक पातळीवर जनक म्हणलं तर नॉर्मस बोरलॉग आहे. नील क्रांती कसं संबंधित आहे तर माशासाठी आहे. गोल्ड क्रांती कशामध्ये, बटाट्यासाठी आहे. काळी क्रांती कशासाठी, पेट्रोलियमसाठी आहे. आणि अनेक क्रांत्या तुम्ही युट्यूबवर याच्यावरती बघू शकता. आपल्या पुढील व्हिडिओमध्ये आपण त्या पुढील घेणार आहोत. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 काय दिलं, खालीलपैकी कोणत्या दिव्याची कार्यक्षमता सर्वात जास्त आहे? कोणत्या दिव्याची कार्यक्षमता सर्वात जास्त आहे? तर कोणत्या दिव्याची आहे मित्रांनो? बल्बची नाही का, ट्यूबलाईटची बी नाही, सोडियम वेपर लॅम्प याची आहे. ऑप्शन क्रमांक सी त्याचं योग्य उत्तर आहे. ध्यान ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी, सोडियम वेपर लॅम्प दिव्याची कार्यक्षमता त्या जास्त आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघणार मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे? क्वेश्चन क्रमांक 6. क्वेश्चन क्रमांक 6 काय, हिराकूट योजना निर्मिती ही पंचवार्षिक योजना निष्पत्ती आहे. तर कोणत्याची आहे? हिराकूट. हिराकूट हिराकूट कोणत्या पंचवार्षिक योजनेत आलेली ती? तर ती आलेली आहे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये. पहिली पंचवार्षिक योजना कधीची आहे मित्रांनो? पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आलेली पहिली पंचवार्षिक योजना आहे 1951 पासून ते 1956 मध्ये पहिली पंचवार्षिक योजना झाली. त्यामध्ये हिराकूट हा धरण आहे. आणि हिराकूट कोणत्या राज्यात आहे? तर हिराकूट हे ओडिसा राज्यामध्ये आहे. त्यानंतर पहिल्या क्रांतीचे अध्यक्ष कोण होते? तर पंडित नेहरू हे पहिल्या क्रांतीचे पहिल्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष होते. त्यामध्ये प्रतिमान म्हणलं तर हिराट डोंगर हे प्रतिमान होतं पहिल्या पंचवार्षिक योजनेचं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 काय द्यायला मित्रांनो बघूयात. डेक्कन सभेची स्थापना कोणी केली? डेक्कन सभेची स्थापना कोणी केली? डेक्कन सभेची स्थापना कोणी केली मित्रांनो माहिती आहे तुम्हाला? तर ते केली लोकमान्य टिळकांनी नाही केली, न्यायमूर्ती रानडे त्यांनी डेक्कन सभेची स्थापना केली. कधी केली ती? 4 नोव्हेंबर 1893 ला त्याची स्थापना केली. त्यानंतर न्यायमूर्ती रानडे यांच्या सांगतात की त्यांनी हुजूर पागा येथे मुलीची शाळा स्थापन केली. त्यानंतर लोकमान्य टिळक कशा आपल्याला सांगता येईल की त्यांनी मराठा आणि केशरी हे वृत्तपत्र काढले. केशरी मराठा ते स्वतः त्यामध्ये लिखाण करीत असत आणि केशरीमध्ये आगरकर लिखाण करीत असेल. आणि लोकमान्य टिळक यांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव साजरा केला. तर शिवजयंती कधी? तर सगळ्यात आधी गणेश उत्सव साजरा केला. गणेश उत्सव कधी? 1893 ला केला. गणपती साजरा करण्यास, गणपती विसर्जन. त्यानंतर आपल्याला सांगता शिवजयंती कधी केली? 1895 ला शिवजयंती. त्याने डबल सांगता येईल आपल्याला की ठीक आहे. त्यानंतर आगरकर यांची जिवंतपणे प्रेतयात्रा काढणारे समाजसुधारक म्हणलं तर आगरकर आपल्याला सांगता येईल. आणि कोणते बी लेख आले तर आपल्याला पर्याय माहीत नसेल तर आगरकर तुम्ही हा पर्याय क्लिक करू शकता. ते त्यांचं भरपूर लिखाण आहे. त्यानंतर ग.वा. जोशी सार्वजनिक काका त्यांनी पुणे सार्वजनिक सभा स्थापन केली. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 काय आहे? स्त्री पुरुष तुलना हा पुस्तका स्त्रियांसाठी अत्याचारांना यांनी वाचा फोडली. कोणी फोडली होती? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी काढला मित्रांनो? आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतला होता हा क्वेश्चन. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा पुस्तक लिहिला. आणि कधी लिहिला होता? 1882 मध्ये. 1882 मध्ये. त्यानंतर पंडित रमाबाई यांनी बातमी सदन, सदानंद सदन, सेवा सदन रमाबाई रानडेचे हे सदन स्थापन केले. बातमी सदन, कृपा सदन, सदानंद सदन, प्रीती सदन हे सदन कशासाठी? अपंगांसाठी, अनाथ मुलांसाठी, स्त्रियांसाठी हे सदन स्थापन केले होते त्यांनी. त्यानंतर आनंदबाई जोशी काय महिला डॉक्टर आहेत पहिल्या. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 काय? खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? कोणती नदी आहे गोदावरी खोऱ्याचा भाग नाही मित्रांनो? तर बघूयात. तेरणा ही आहे, प्रवरा आहे, मांजरा आहे, भासा ही नदी गोदावरी नदीचा भाग नाही. आणि गोदावरी नदीचा उगम कुठे झाला? तर गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यामध्ये कुठे झाला? त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम झाला. आणि गोदावरी नदी महाराष्ट्रामध्ये किती टक्के क्षेत्र आपल्याला आहे?
सगळ्यात जास्त क्षेत्र आपल्याला 49% गोदावरी या नदीने महाराष्ट्रामधलं क्षेत्र व्यापलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात लांब नदी म्हणलं तर कोणती सांगते आपल्याला? गोदावरी ही नदी महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. त्यानंतर गोदावरीची लांबी सांगता येईल आपल्याला की 1465 गोदावरीची लांबी आहे किलोमीटर. आणि महाराष्ट्रामध्ये लांबी म्हणलं गोदावरीची किती? 668 किलोमीटर ही गोदावरीची लांबी आहे. हे ध्यानात ठेवा मित्रांनो, गोदावरी नदी महाराष्ट्रातली सर्वात मोठी लांब नदी आहे. आणि भारतातली सर्वात लांब नदी म्हणलं तर कोणती आहे? गंगा ही आहे भारतातली सर्वात लांब नदी म्हणलं तर गंगा. गंगेची लांबी किती म्हणलं तर आपल्याला सांगता येईल 2525 किलोमीटर ही गंगेची लांबी आहे. हे पण ध्यानात ठेवा मित्रांनो. आगामी प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला हे क्वेश्चन येतील. भारतातली सर्वात लांब नदी कोणती आहे? महाराष्ट्रातली सर्वात लांब नदी कोणती आहे? त्याची लांबी बी विचारू शकतात. गंगेची लांबी किती? 2525 किलोमीटर आहे. आणि गोदावरीची किती आहे? 1465 आहे. ही भारतामधली आहे. महाराष्ट्रातली किती? 668 किलोमीटर ही एवढी आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत मित्रांनो. धनविधेयक डॅश डॅश प्रस्तुत केले जाते. धनविधेयक कुठे प्रस्तुत केले जाते सर्वप्रथम? तर ते फक्त लोकसभेमध्ये प्रस्तुत केले जाते बरं धनविधेयक. आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम कितीमध्ये? कलम 110 मध्ये धनविधेयकची व्याख्या देण्यात आली आहे केंद्रामध्ये. आणि राज्यामध्ये म्हणलं तर 199 मध्ये धनविधेयक दिलेलं आहे. धनविधेयक फक्त लोकसभेत मांडलं जातं आणि राज्यसभेत सांगतात फक्त 14 दिवसासाठी राज्यसभेत पाठवलं जातं. आणि 14 दिवसानंतर ते त्यांनी पारित करू का नाही करू ते अपूर्णतः पारित होऊन जातं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 11 काय दिलेला आहे? कोणत्या अवस्थेमध्ये रेणूचे विसरण होते? तर कोणत्या अवस्थेमध्ये होते मित्रांनो? रेणूचे विसरण कोणत्या अवस्थेमध्ये? स्थायू, द्रव, वायू या तिन्ही अवस्थेमध्ये होते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक डी त्याचं योग्य उत्तर आहे. विसरण 3 याच्यामध्ये होतं. सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस 3 याच्यामध्ये होतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 12 काय दिलेला आहे मित्रांनो? कांदे, बटाटे यांना कोंब फुटू नयेत यासाठी कोणत्या किरणाचा मारा केला जातो? कांदे, बटाटे यांना कोंब फुटू नये कोणत्या किरणाचा मारा केला जातो मित्रांनो? कांदे, बटाटे यांना कोंब फुटू नये म्हणून. तर कोणत्या मित्रांनो? तर गॅमा किरणाचा मारा केला जातो. गॅमा किरणावर चार्ज कोणता असतो? गॅमा किरण चार्जलेस असतो. आणि गॅमा किरणचा सर्वाधिक वेग असतो गॅमा किरणाला. त्याची आयनन शक्ती कमी असते. गॅमा किरणाचा शोध कोण लावला? पॉल विट यांनी लावला. त्यानंतर बीटा किरणाविषयी सांगताना आपल्याला याच्यावर कोणता चार्ज असतो? याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो. आणि याचा शोध कोणी लावला? रुदरफोर्ड यांनी बीटा किरणाचा शोध लावला. त्यानंतर अल्फा किरणावर कोणता चार्ज असतो? याच्यावर प्लस चार्ज असतो. आणि याचा शोध कोणाला? याच्या रुदरफोर्ड आणि अल्फा किरणाचा शोध लावला. आणि अल्फा किरणाची आयनन शक्ती जास्त असते. त्यानंतर बीटा किरणाची आयनन शक्ती असते. आणि सगळ्यात कमी आयनन शक्ती कोणाची असते? तर गॅमा किरणाची सगळ्यात कमी आयनन शक्ती असते. गॅमा किरणाचा वेग सर्वाधिक असतो. ध्यानात ठेवा मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन किती नंबरचा आहे? 13 नंबरचा क्वेश्चन. कायमधारा पद्धत जमीन सुधारण्यासाठी पद्धत यांनी सुरू केली. कायमधारा पद्धत कोणी आणली मग मित्रांनो? तर कायमधारा पद्धत ही आणली पहा कायमधारा पद्धत आली लॉर्ड कॉर्नवालिस यांनी कायमधारा पद्धत ही आणली. कधी आणली होती? 1793 ला. शेतकरी सावकार जमीनदार असे त्यांचे ती पद्धती. आणि त्यानंतर कायमधारा पद्धत ही 19% भागावर लागू होती. बिहार, बंगाल, मद्रास अशा भरपूर प्रांतावर कायमधारा पद्धत लागू होती. त्यानंतर आपल्याला सांगता येईल की कायमधारा झालं की रयतवारी पद्धत महत्वाची. रयतवारी पद्धत कधी आली? 1822 ला. रयतवारी पद्धत जनक कोण आहे? तर थॉमस मंडो रयतवारी पद्धतीचा जनक आहे. किती टक्के भागावर होती? 51% भागावर होती. कोणकोणत्या भागावर होती? तर ती होती आसाम, मद्रास आणि मुंबई या 3 प्रांतामध्ये रयतवारी पद्धत होती. आसाम, मद्रास आणि मुंबई या 3 प्रांतावर रयतवारी पद्धत ही लागू होती. जास्त होती. त्यानंतर क्वेश्चन नंबर 14 काय आहे? क्वेश्चन नंबर 14 बघण्याच्या आधी तुम्हाला सांगतो मित्रांनो, सामान्य नोट्स आपल्याला मित्रांनो ऑनलाईन स्वरूपात तुम्हाला प्रश्न आणि सामान्य ऑनलाईन स्वरूपात नोट्स आणि 10 सराव प्रश्नपत्रिका तुम्हाला फक्त 99 रुपयामध्ये आपण ठेवलेली आहे. त्याची फीस या नंबरवर 95 52 62 95 63 या नंबरवर तुम्ही फोनपे, गुगल पे काही करू शकता आणि त्याचा स्क्रीनशॉट या नंबरवर टाका. तुम्हाला ती नोट्स उपलब्ध होईल. सामान्य नोट्स
ऑनलाईन स्वरूपात आहे आणि 10 सराव प्रश्नपत्रिका पण त्यात आपण ऍड केलेल्या आहेत. फक्त 99 रुपये पण त्याची फीस ठेवली आहे आणि तुम्ही पाहू शकता की त्या नोट्समध्ये तुम्हाला आगामी प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आलेले दिसतील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 11 काय दिलेला आहे मित्रांनो, चला बघूयात. आयुष्यमान भारत योजना कुठून सुरू करण्यात आली? आयुष्यमान भारत योजना कुठून सुरू करण्यात आली मित्रांनो? आयुष्यमान भारत योजना ती आली रांची या शहरापासून सुरू करण्यात आली. रांची कुठे आहे? झारखंड येथून. कधी सुरू करण्यात आली होती? सप्टेंबर 2018 मध्ये. रांची इथून सप्टेंबर 2018 मध्ये. आयुष्यमान भारत अपघात झालाच तर गरीब कुटुंबांना 5 लाख पर्यंत विमा मोफत भेटतो मित्रांनो, 5 लाखापर्यंत. ठीक आहे, ध्यान ठेवा. रांची इथून सुरू झाली. सप्टेंबर 2018 मध्ये 5 लाखापर्यंत गरिबांना मोफत विमा दिला जातो या योजनेअंतर्गत. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो बघूयात. महाराष्ट्रात सातारा येथे प्रति सरकार डॅश यांनी स्थापन केले. कोणी केलं होतं महाराष्ट्रामध्ये प्रति सरकार? तर आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो, सोपा क्वेश्चन आहे. त्याचं योग्य उत्तर आहे क्रांतिसिंग नाना पाटील यांनी प्रति सरकार हे स्थापन केलं. प्रति सरकार क्रांतिसिंग नाना पाटील यांनी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत मित्रांनो. नियोजन विभागाचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात? नियोजन विभागाचे प्रशासकीय सचिव कोण असतात मित्रांनो? तर कोण असतात? नियोजन सचिव असतो. ऑप्शन बी त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. कितवा मित्रांनो? तर 17वा काय आहे? तर बघूयात. डॅश ही जगातील पहिली धरणविरोधी चळवळ आहे. धरणविरोधी चळवळ महत्वाचा क्वेश्चन मित्रांनो. हा क्वेश्चन रिपीट होऊ शकतो परत. धरणविरोधी चळवळ कुठे झाली होती? पुणे येथील मुळशी सत्याग्रहामध्ये. पुणे कुठे आहे? मुळशी कुठे आहे? पुणे या ठिकाणी आहे. कोणी त्याचं नेतृत्व कोणी केलं होतं? सेनापती बापट अर्थात पांडुरंग महादेव बापट यांनी ते नेतृत्व केलं होतं. सेनापती बापट. ध्यान ठेवा मित्रांनो, महत्वाचं आहे. मूळ सत्याग्रहाचं नेतृत्व केलं होतं आणि त्यांचं टोपण नाव आहे, त्यांचं पूर्ण नाव काय आहे? त्यांना सेनापती बापट असे म्हणले जाते. पांडुरंग महादेव बापट असं त्यांना म्हणतात. सेनापती बापट यांना पांडुरंग महादेव बापट हे सेनापती बापट यांना म्हणतात हा मित्रांनो. क्वेश्चन नंबर 18 काय दिलेला आहे? जागतिक बाल कामगार प्रतिरोधी दिन कधी साजरा केला जातो? जागतिक बाल कामगार दिन कधी? तर तो मित्रांनो 12 जून रोजी बाल कामगार प्रतिरोधी दिन आहे. 14 जून काय आहे? जागतिक रक्तदान दिन म्हणून 14 जून आपण साजरा करतो. आणि 5 सप्टेंबर काय आहे? जागतिक शिक्षक दिन म्हणून 5 सप्टेंबर ओळखतो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या असतो. त्यानंतर 19 नंबरचा क्वेश्चन काय? घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो मित्रांनो? आपल्या सर्वांना माहिती आहे कोण असतो? घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख राष्ट्रपती नाही, मुख्यमंत्री नाही, मुख्यमंत्री नाही, राज्यपाल हा घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख असतो. भारतीय राज्यघटनेचा कलम किती? कलम 154 मध्ये सांगण्यात आलं की कार्यकारी प्रमुख असतो. 154 मध्ये. भारतीय राज्यघटनेचा कलम 153 पासून 167 पर्यंत राज्यपालाविषयी तरतूद देण्यात आलाय. मुख्यमंत्री त्यामध्ये किती दिलेलं आहे? 163 मध्ये आणि 64 मध्ये मुख्यमंत्रीविषयी तरतुदी देण्यात आलेल्या आहे. 52 पासून राष्ट्रपतीच्या कलम सुरू होतात. 52 पासून 61 पर्यंत 63 पर्यंत. त्यानंतर सांगता येईल आपल्याला की क्वेश्चन क्रमांक 20. ऍपल कंपनीचे संस्थापक खालीलपैकी कोण आहे? ऍपल कंपनीचे संस्थापक कोण आहे मित्रांनो? तर ऍपल कंपनीचे संस्थापक आहे स्टीव्ह जॉब्स. क्वेश्चन क्रमांक 21. क्वेश्चन क्रमांक 21 काय द्यायला मित्रांनो? भारतीय भात संशोधन संस्था कुठे आहे? तर भारतीय भात संशोधन केंद्र संस्था कुठे आहे मित्रांनो? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. त्याचं योग्य उत्तर आहे हैदराबाद या ठिकाणी भात संशोधन केंद्र आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन किती आहे? 22वा क्वेश्चन आहे. चला बघूयात. भारत सरकारने जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाविरुद्ध धोरण राबवले. कोणते धोरण राबवले होते मित्रांनो? सोपा क्वेश्चन आहे, माग आला होता क्वेश्चन.
पुढे मी तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये हा क्वेश्चन दिसेल. तर कोणतं झिरो टॉलरन्स हे उपक्रम धोरण राबवलं होतं. ऑप्शन क्रमांक ए त्याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 23. क्वेश्चन नंबर 23 काय झालं मित्रांनो? महाराष्ट्रात प्रामुख्याने या ऊर्जेचा वापर केला जातो. महाराष्ट्रामध्ये कोणत्या ऊर्जा वापर केला जातो मित्रांनो? सर्वात जास्त अणुऊर्जा केला जातो का, पवन ऊर्जा केला जातो का, औष्णिक का नैसर्गिक? तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे काय उत्तर त्याचं योग्य उत्तर आहे. तर योग्य उत्तर आहे त्याचं ऑप्शन क्रमांक सी त्याचं योग्य उत्तर आहे. काय औष्णिक ऊर्जेचा वापर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त केला जातो. ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला डीप मध्ये क्वेश्चन काय विचारणार नाही, त्यामुळे आपण ते उत्तर घेत आहोत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 24 काय आहे? क्वेश्चन नंबर 24 काय दिलेलं मित्रांनो बघा. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मुख्यालय कुठे आहे? भारतीय नियामक मंडळाचे मुख्यालय कुठे आहे? तर कुठे आहे मित्रांनो? तर ते आहे मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. भारतीय नियामक मंडळाचे मुख्यालय आहे कुठं? मुंबई या ठिकाणी. BCCI मुंबई या ठिकाणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मुख्यालय आहे, या ठिकाणी आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन. पृथ्वीने पुस्तक लिहिले होते या वाक्याचा काळ कोणता आहे? पृथ्वीने पुस्तक लिहिले होते. पृथ्वीने पुस्तक लिहिले होते. त्याचे योग्य उत्तर काय? क्रिया पूर्ण झाली, पुस्तक लिहिले होते. त्यामुळे कोणता काळ येईल मित्रांनो? तर पूर्ण भूतकाळ त्याचे योग्य उत्तर आहे, कारण क्रिया पूर्ण झाली. पृथ्वीने पुस्तक लिहिले होते, क्रिया पूर्ण होऊन झाली होती, पुस्तक त्याने लिहिलं होतं. कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते आहे? कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते मित्रांनो? तर त्याचे योग्य तर अमर कविता म्हणतो हे आहे का? तर योग्य उत्तर एकच नंबरचं आहे, अमर कविता लिहितो. हे कर्तरी प्रयोगाचं, हा त्यातला कर्तरी प्रयोग आहे. आणि पुढील व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावी प्रयोग स्पष्टीकरण सहित घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला सांगतो ऑप्शन क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर आहे. अमर कविता लिहितो हे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर किती मित्रांनो? 27. डायजेस्ट नामांना वेगळे अस्तित्व असते. कोणत्या नामांना वेगळे अस्तित्व असते? नामाचे किती प्रकार पडतात मित्रांनो? मुख्य नामाचे 3 प्रकार पडतात, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. तर त्यामध्ये वेगळे अस्तित्व भाववाचक नामांना वेगळे अस्तित्व असते मित्रांनो. भाववाचक नामांना असते. भाववाचक नाम कसे असतात? सौंदर्य, ज्याच्यामध्ये भाव असतो त्याला भाववाचक नाम असे म्हणतात. त्यानंतर आपल्याला सांगतात मित्रांनो सामान्य आपल्याला सांगतात मुलगा हे सामान्य नाम आहे, मुलगा. आणि एखाद्या मुलाचं स्पेसिफिक नाव म्हणलं तर ते सांगताय आपल्याला. विशेष स्पेसिफिक नाव कसं सांगताय आपल्याला? योगेश. योगेश हे नाव काय? हे त्याचं स्पेसिफिक नाव आहे, विशेष नाम आहे. आणि त्याला फिलिंग असणं म्हणजे त्याला काय असणं म्हणजे योगेश कसा आहे? सुंदर आहे, मग त्याचं काय? भाववाचक नाम आहे, सुंदर, असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 28. क्वेश्चन नंबर 28 काय आहे? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात मित्रांनो? तर उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. ऑप्शन क्रमांक सी त्याचं योग्य उत्तर आहे. कोण असतात? उपराष्ट्रपती. भारतीय राज्यघटनेच्या कलम 63 मध्ये उपराष्ट्रपती विषयी तरतूद देण्यात आली आहे. सध्या उपराष्ट्रपती कोण आहेत? तर महत्वाचं मित्रांनो, आता आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल होते सी राधाकृष्ण, तेच आता सध्याचे उपराष्ट्रपती या पदावर आहेत. आणि आपले उपराष्ट्रपती आपले राज्यपाल कोण आहेत? तर आचार्य देवव्रत हे आपले राज्यपाल आहे. आणि आचार्य देवव्रत यांचं विषय स्पेसिफिक असं सांगता येईल युनिक की त्यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली होती. त्यामुळे आगामी प्रश्नपत्रिकेमध्ये तो प्रश्न दिसेल की महाराष्ट्रामध्ये जे राज्यपाल आहेत त्यांनी कोणत्या भाषेमध्ये शपथ घेतली होती? तर संस्कृत भाषेमध्ये त्यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय मित्रांनो? तर 29 नंबरचा क्वेश्चन काय आहे तर बघूयात. गोपाळ 100 पायऱ्या चढून मंदिरात जातो. गोपाळ 100 पायऱ्या चढून मंदिरात जातो. वर जाताना प्रत्येक पायरीवर त्याच्या क्रमांक एवढे फुले ठेवतो व त्याला किती फुले बरोबर न्यावी लागतील? तर सोपं अशा क्वेश्चनला मित्रांनो आहे का सोपा फॉर्म्युला वापरायचा बघा. प्रत्येक पायरीवर असलं तर काय 100 फुलं आहेत ना, तर 100च्या नंतरची एक संख्या घ्यायची, 100 घ्यायचे बघा. 100 गुणिले त्याच्या पुढची संख्या कोणती आहे? 101 भागिले 2 घ्यायची. तर 2 भागिले 100 किती झाले मित्रांनो? बे 5 10. तर 50 गुणिले 101 किती झाले मित्रांनो? गुणाकार करायचा सोपं. 0 0 0 डबल
शून्य आणि 5 एक 5, शून्याला शून्य, 5 एक 5, त्याचं काय येईल मग 5050, त्याचं योग्य उत्तर आहे. तर ऑप्शन 5500 5050 कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, तर ऑप्शन क्रमांक सी त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 30 काय द्यायला मित्रांनो, आयताला परिमिती म्हणतात तर वर्तुळाला काय म्हणतात, तर सोपा क्वेश्चन आहे मित्रांनो. असे बी तुम्हाला येऊ शकतात. आयताला परिमिती म्हणतात तर वर्तुळाला काय म्हणतील, तर परिघ असे म्हणतात. तर मित्रांनो फक्त आपण 99 रुपयामध्ये आपल्याला एक नोट्स ठेवलेली आहे, वन लाईनर स्वरूपात नोट्स आहे आणि तुम्हाला त्या आगामी प्रश्नपत्रिकेमध्ये त्यातील प्रश्न तुम्हाला आलेले भेटतील आणि त्यासोबतच आपण आता 10 सराव प्रश्नपत्रिका सुद्धा ठेवलेल्या आहे फक्त 99 रुपयामध्ये. तुम्हाला ते 9552 त्या नंबरवर तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे तुम्ही काही करा आणि त्या व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाका, तुम्हाला ते नोट्स अवेलेबल होईल फक्त 99 रुपयामध्ये मित्रांनो. आणि थँक्यू मित्रांनो. यानंतर पुढील व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट क्वेश्चन पत्रिका बघणार आहोत. धन्यवाद.